यस सर। ये क्या किया यहाँ पे हमने, और मैंने यहाँ पे फॉर्म नहीं लिया है, फॉर्म से वो रिफ्रेश हो रहा था, एक जगह पे जाने की कोशिश कर रहा था एज ए एक्शन पोस्ट मेथड, बट हमारे पास वो कुछ है नहीं, इसलिए मैंने वो फॉर्म का हटा दिया। जस्ट इनपुट, इनपुट एंड ये बटन लिया हुआ है। ठीक है, इसे अगर रन करके देखोगे तो आपको ये दिखाई देगा। ठीक है, यहाँ पे आप डिटेल जो भी भरोगे, विजय, ऐसे अगर आप दोगे, सेव करोगे, तो ये जो है आपका कहीं पे सेव होना चाहिए। तो कहाँ पे सेव होना चाहिए? वो बैकएंड सर्वर पे सेव होना चाहिए। तो इसके लिए आपने क्या किया है, एक सेव फंक्शन जो है डिजाइन किया है, उसे लिखा है सेव को आपने, और इसमें वो तीनों फील्ड की वैल्यूज ली है, ऑब्जेक्ट बनाया है, और अलर्ट गैस इस पे दिखा दिया है। अब बारी आती है आप लोगों को इसे एपीआई के थ्रू सेट करना या पोस्ट करना या सेव करना। तो एपीआई के लिए मैं आप लोगों को पहले ही बता चुका हूँ कि बेस यूआरएल आपका ग्लोबली सेट कर दो, जो कि सबके लिए कॉमन हो, बेस यूआरएल। तो अभी आपके जेसन सर्वर का बेस यूआरएल क्या है? हम्म लोकल होस्ट 3000। लोकल होस्ट 3000। लोकल होस्ट 3000 ये बेस यूआरएल है, और इसका जो है कॉन्टेक्स्ट है वो स्टूडेंट्स है। ठीक है, तो अभी एपीआई सब लोगों का, फेच एपीआई एडवांस जावास्क्रिप्ट में सबको सिखाया गया है। सबको सिखाया है फेच कैसे करते, फेच एपीआई जो बैकएंड के यस सर। साथ इंटीग्रेशन करने के लिए, अगर बैकएंड एपीआई फ्रंटएंड के साथ इंटीग्रेट करना, इंटीग्रेट का मतलब है कि बैकएंड का जो डेटा है वो फ्रंटएंड में लेने के लिए आपको कुछ एपीआई यूज करनी पड़ती है जो जावास्क्रिप्ट ने इनबिल्ट दिया है, और उसका नाम है फेच। क्या नाम है इसका? फेच। यहाँ पे आपको क्या करना है, यहाँ पे कुछ ऑप्शंस आपको, सेटअप ऑप्शंस आपको देने हैं। आप पढ़ने के लिए, अगर आपको सच में पढ़ना है तो जस्ट गूगल करिए, सिखाया हुआ है फेच एपीआई जावास्क्रिप्ट क्रड एग्जाम्पल। अगर आपको बहुत ही दिक्कत है या कुछ सिखाया नहीं है, मुझे तो पता है सिखाया, लेकिन आपको नहीं सिखाया, गेट पुश डिलीट, तो ये देखो यहाँ पे ऑप्शन दिए हुए, फेच यूआरएल आप भेजिए, देन करो या कैच करो। ठीक है, देन वॉट, इस तरीके से आपको करना है। अभी अगर आपको पोस्ट मेथड का नहीं पता तो देखो नीचे क्रिएट पोस्ट दिया हुआ है, फेच में यूआरएल देनी है, उसका मेथड का टाइप देना है, बॉडी का टाइप देना है, जो भी आपको देना है वो सारी चीजें आप इसे दे सकते हैं। तो सबसे पहले यहाँ पे हम लोग फेच में पास करेंगे यूआरएल। हाँ, लेकिन यूआरएल कैसे बनेगी आपकी? बेस यूआरएल सेव करने के लिए बेस यूआरएल प्लस कॉन्टेक्स्ट यूआरएल। क्या है कॉन्टेक्स्ट यूआरएल उसकी? स्टूडेंट्स। स्टूडेंट्स। स्टूडेंट। ये बैकएंड बनाते समय हमें डिसाइड करना है। चलो, ये यूआरएल का काम हो चुका है। अब दूसरा ऑप्शन ये बोल रहा है कि या तो रिक्वेस्ट करो या तो कुछ प्रॉमिस या जो भी आपको कुछ डालना है वो सारी चीजें डालो। तो यहाँ पे मैं, सर। बोलिए ना। सर ये जो प्रॉमिस है अपन टीएस में भी कर सकते हैं या फिर डायरेक्टली जेएस में भी होता है प्रॉमिस रिटर्न? यहाँ पे कुछ लिखना जरूरी होता है जेएस में? देखिए, जावास्क्रिप्ट और टाइपस्क्रिप्ट ये दोनों अलग अलग लैंग्वेज है, अलग अलग पर्पस है उसका। ठीक है, जावास्क्रिप्ट और टाइपस्क्रिप्ट, टाइपस्क्रिप्ट जो है वो एज इट इज जावास्क्रिप्ट के टॉप पे लिखी हुई है, सिर्फ एक रीजन से कि टाइप सेफ्टी के लिए। मानो वेरिएबल में मैं नंबर लिखूं तो सिर्फ उसमें नंबर स्टोर होना चाहिए, और कुछ ऑब्जेक्ट ओरिएंटेड के फीचर होते हैं, इसके अलावा कुछ नहीं यस है। सर। प्रॉमिस ये एक फीचर है जावास्क्रिप्ट का जो प्रॉब्लम सॉल्व करता है कॉल बैक हेल का, कॉल बैक हेल का प्रॉब्लम सॉल्व करता है वो, जो हमेशा प्रॉमिस ही रिटर्न करता है, और या तो वो सक्सेस देगा या तो फेल्ड होगा। इसके बारे में थोड़ा सा अगर आप और थोड़ा सा डीप डाइव करेंगे प्रॉमिस के बारे में, तो आपको अच्छे से समझ में आएगा। प्रॉमिस इट इज एन फीचर ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लैंग्वेज। अभी जावास्क्रिप्ट के ऊपर लिखा है टाइपस्क्रिप्ट, मतलब अगर टाइपस्क्रिप्ट में तो होगा ही होगा, ये है ना। यस सर। ये फीचर किस चीज का है? प्रॉमिस जावास्क्रिप्ट का है। अगर आप टाइपस्क्रिप्ट यूज कर रहे हो तो होगा ही है, क्योंकि टाइपस्क्रिप्ट जावास्क्रिप्ट के ऊपर वाली चीज है, मतलब सेम
100% जावास्क्रिप्ट यूज करके ऊपर की एक लेयर बना दी है उन लोगों ने सिक्योरिटी के लिए, एक टाइप सेफ्टी के लिए कह सकते हैं। क्लियर है आप लोगों को ये? यस सर, यहाँ पे क्वेश्चन ये था कि सर मैंने ना अभी थोड़ी देर पहले एक फेच में हम्म। वेरिएबल लिया और उसको मैं फेच सेव किया सर, और उसमें जो रिटर्न डेटा ना जेसन फॉर्मेट में रिटर्न किया, लेकिन मेरे को ब्राउजर पे वो प्रॉमिस बता रहा था और मुझे हाँ, उसके अंदर का हमेशा एरो प्रॉमिस। चाहिए, तो उसका डिस्ट्रक्चरिंग कैसे करेंगे? हाँ, डिस्ट्रक्चरिंग देखो, आपको सबसे पहले प्रॉमिस को समझना पड़ेगा अच्छे से। जैसे कि अगर एक फंक्शन के अंदर 3 फंक्शन रिटर्न होंगे, आप लोगों ने हायर ऑर्डर फंक्शन पढ़ा है, जो कि एक फंक्शन दूसरे यस सर। फंक्शन को रिटर्न करता है, बराबर। अगर यस सर। आपका रिस्पॉन्स का डेटा चौथा वाला अगर फंक्शन रिटर्न कर रहा हो, तो आपको 4 बार देन यूज करना पड़ेगा, तब जाके वो आप डेटा तक पहुंच जाओगे। ठीक है, आप एक दिन करने से काम नहीं होगा। एक दिन से आपको डेटा मिलेगा यूजिंग द एक्सियोस से, फेच से नहीं मिलेगा। ओके। वो डेटा तक पहुंचने के लिए आपको दिन यूज करना पड़ेगा तब तक। अभी देखो ना, अभी हम लोगों को कितना दिन यूज करना पड़ता है देख लेते हैं हम लोग। ठीक है, गेट करने के लिए आपको एक दिन से काम नहीं चलेगा। ठीक है, तो यहाँ पे आपको क्या पुट करना है? सिंपल सी बात है, देखो यहाँ पे आपको सबसे पहले क्या देना है, मैं आप लोगों को देख के इसीलिए बता रहा हूँ कि ऑलरेडी सिखाया हुआ है, लेकिन आप लोगों ने कुछ जिन्होंने किया है उनके लिए कोई प्रॉब्लम नहीं है। क्या देना है बताओ मुझे फटाफट, ये पहला पॉइंट क्या देना है इस ऑब्जेक्ट में? मेथड मेथड। पोस्ट। मेथड देना है। डेटा सेव करने के लिए कौन सा मेथड का इस्तेमाल किया जाता है? पोस्ट फेच करने के लिए। ठीक है, अभी हम लोग ये वाला जो हमारा टारगेट क्या है कि ये जो स्टूडेंट ऑब्जेक्ट है ये मुझे सेव करना है, तो देखो मेथड कर दिए। उसके बाद सेकंड दिया है, क्या दिया है दूसरा की, क्या दिया है इसका बताइए? बॉडी सर। बॉडी। बॉडी दिया है, लिख दीजिए बॉडी कोलन। अब मेरे पास ऑब्जेक्ट है, मुझे इसे कन्वर्ट करना है स्ट्रिंगिफाई में। देखो, स्ट्रिंग में कन्वर्ट करना है। मैं डायरेक्टली दे देता हूँ, लेट्स सी, बाद में एरर देगा तो कर लेंगे, दैट्स इट। ये देखो, मैंने कर दिया। और उसके बाद आपको हेडर्स अगर भेजने हो, लेट्स सी, कुछ हेडर्स अगर भेजने हैं, तो आप नीचे कर देते हैं हेडर्स, कॉमा, हेडर्स कोलन। मल्टीपल हेडर्स हो सकते हैं। क्या क्या हेडर्स आपको भेजने होते हैं मोस्टली करके? कंटेंट टाइप एप्लीकेशन जेसन। तो आप इसे कंटेंट, जो आपका दिया है कंटेंट टाइप, ये वो क्या गड़बड़ हुई है, कंटेंट टाइप, कंटेंट, डबल कोट में देते हैं, कंटेंट टाइप और एप्लीकेशन, एप्लीकेशन स्लैश जेसन। ये देखो, मैं भी वही यूज कर रहा हूँ, मेरा सारा प्रोडक्शन के लिए मैं वही यूज कर रहा हूँ, ऐसा नहीं कि मैं यूज नहीं कर रहा हूँ। ठीक है, दैट्स इट, खत्म, डन हो गया ये। अब इसे रन करने के लिए, ये फेज को आपने यूआरएल दिया, डेटा दिया, ये तभी काम करेगा जब आप क्या यूज करोगे, देन। ठीक है, और अगर आपको एरर आता है तो आप कैच लिख दो और देखो कि क्या एरर है। यहाँ पे एरर का डेटा लेने के लिए इस तरीके से आप जो भी लिखना चाहते हैं कोड वो लिख दीजिए ऐसे, और बता दीजिए कि console.log में कुछ एरर था। जब तक देन नहीं होगा तब तक ये फंक्शन एग्जीक्यूट नहीं होगा। और ये जो देन है ये सक्सेस वाला होगा, इसमें रिस्पॉन्स अगर सक्सेसफुली हुआ तो सर्वर से रिस्पॉन्स आएगा। मैं यहाँ पे लिखता हूँ सक्सेस, वेरिएबल का नाम आप कुछ भी दे सकते हो, और console.log। ठीक है, आपको पता होना चाहिए एपीआई वाला जो पार्ट है कि ये क्या दे रहा है। अगर मैं बेस यूआरएल प्लस स्टूडेंट्स को डेटा सेव करता हूँ तो वहां से क्या रिस्पॉन्स दे रहा है ये आपको पता है, लास्ट टाइम हमने इसे चला के भी देखा था क्विकली। ये देखो, सेव स्टूडेंट में ये बेस यूआरएल और कॉन्टेक्स्ट, अगर इसे मैं चला देता हूँ तो ये रिक्वेस्ट बॉडी है। ये रिक्वेस्ट बॉडी हमने कैसे भेजी है, एक मिनट, हेलो।
तो ये देखिए, तो आपको ये समझना है कि ये जो एपीआई है, सबसे पहले ये जो बॉडी जो आपको भेजनी है, ये बॉडी, ये पोस्ट मेथड, ये यूआरएल, ये तीनों चीजें आपने कैसे भेजी है। और ये हेडर फोर्थ वाला, देखो, एक मेथड, दो यूआरएल, तीन ये हेडर्स, चार ये जो बॉडी है आपकी रिक्वेस्ट की बॉडी, ये ऊपर वाला रिक्वेस्ट बॉडी है, और नीचे वाला सर्वर पे, सर्वर से जो आउटपुट आएगा, रिस्पॉन्स आएगा, वो रहेगा ये। दैट्स इट। तो हमने यहाँ से कर लिया है। अभी मैं इसे एग्जीक्यूट करना चाहता हूँ, तो देखो क्या होता है। रन कर दिया हुआ है, इसे एग्जीक्यूट तो कर दिया है। अभी तीन करते हैं, एरर भी देख लेते हैं। सेव कर दिया, एरर कुछ आया, चेक कीजिए। स्टूडेंट्स ने क्या दिया यहाँ पे, एरर क्या दिया, कौन सा कोड दिया, बोलिए। एरर कोड क्या दिया, बताइए, कम ऑन। बैड रिक्वेस्ट 400। 400 bad request 400 का मतलब क्या होता है, 400 का मतलब है कि यूजर गलत कर bad रहा है, request गलत गलत डेटा भेज रहा है रिक्वेस्ट के साथ। डेटा दिखता कहाँ पे है, अगर मैं कंसोल में करूँ, देखो, राइट क्लिक करके, इंस्पेक्ट करके, नेटवर्क पे जाके, अगर मैं ये एपीआई हिट करता हूँ ऐसे, तो मुझे ये दिखता है कि कहाँ पे गया ये, यहाँ पे ये रिक्वेस्ट यूआरएल पे गया, रिक्वेस्ट मेथड ये थी, स्टेटस कोड 400 आया क्योंकि हमारा खराब था। पेलोड यानी हमने क्या डेटा भेजा था, तो कैसे डेटा भेज रहा हूँ मैं, ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट, ऐसे डेटा चाहिए या इस तरीके से डेटा चाहिए उसको, हाउ, ऐसे डेटा चाहिए अरे उसको, ऐसे ऑब्जेक्ट में डेटा, ऑब्जेक्ट फॉर्म। ये वाला डेटा चाहिए ना। लेकिन हम लोगों ने यस सर। कैसे दिख रहा है ये, कैसे डेटा जा रहा है, एरे के फॉर्म में जा रहा है, दो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट फॉर्म में जा रहा है। तो इसीलिए अब क्या किया जाएगा, ये जो डेटा मैंने डायरेक्टली भेजा है, इसे हम लोग लिखते हैं कि जेसन में कन्वर्ट करे, स्ट्रिंगिफाई में, इस जो स्टूडेंट का ऑब्जेक्ट है इसे। लेट मी चेक नाउ। राम कुमार, ये डिबगिंग सीख रहे हैं आप लोग, अभी आप बच्चों की उम्र हो गई खत्म, आप अभी बच्चे या स्टूडेंट नहीं रहे, आप डेवलपर बन गए हो आप। क्या दिया इसने रिटर्न में, क्या दिया, 201 सक्सेस एक्सेप्टेड। और हमने पेलोड में क्या भेजा, ऐसे ही भेजना था ना। यस सर, यस। ऑब्जेक्ट भेजा है। क्या किया हम लोगों ने कन्वर्ट, यहाँ पे पहले हम लोग जो ऑब्जेक्ट भेज रहे थे, जो कि जावास्क्रिप्ट का ऑब्जेक्ट था, हमें जेसन में कन्वर्ट करना था। इसीलिए ये जेसन जो है इनबिल्ड है नोड जेएस के अंदर, जो किसी भी ऑब्जेक्ट को जेसन में कन्वर्ट करता है, और एक ऑप्शन है जेसन को ऑब्जेक्ट में भी कन्वर्ट करता है, वाइस वर्सा है ये। तो ये कर दिया, ये सक्सेस हुआ, जाके देखो डेटाबेस में आ गया। आया आपका बैकएंड में डेटा आया। यस सर। या, चलो, कोई सवाल है, या मैं यहाँ पे इसे गेट ऑल करके दिखा दूं क्विकली डेटा, कुछ पूछना है। नो सर। मेरा मेरा तुम्हाला असं कन्फ्युजन होतं याच्यामध्ये, खूप डाऊट, मला ऑलरेडी तुमचं हे एक दोन वेळा झालेलं आहे, तुम्हाला अडचणी कुठे आहेत ते मला बघायचं आहे, ते सॉल्व्ह करायचं आहे, म्हणून मी अशा पद्धतीने शिकवतोय, नाही तर 15 मिनिटात संपवलं असतं मी हे। नाही क्लिअर आहे सर आता कारण आता विशाल, प्रॅक्टिसही झाली सर त्यावर ओके, ओके, ठीक आहे। ऋषी, बर, आता रिव्हर्स करायचंय मला, मला तो डेटा सर्व्हर कडून सर्व डेटा घ्यायचा आहे। मग डेटा घेण्यासाठी काय एपीआय आहे मला सांगा, गेट स्टुडंट म्हणून आहे, आणि ही यूआरएल हिट केली की बघा देतं। आता मला यूआरएल टाकायची आहे, मेथड गेट आहे, हेडर पाठवायचे आहेत, आणि हा मला डेटा मिळणार आहे। तर कसा मिळणार आहे, सिंपल कोड आहे, मी त्याच्यासाठी मेन डॉट जेएस मध्ये त्याचं फंक्शन, आता हे या फंक्शनचं काम झालं सेव्ह स्टुडंटचं। आता दुसरं फंक्शन मी लिहिलेलं आहे असं, रीड ऑल डेटा, याच्यामध्ये मी कोडिंग करणार, काय कोडिंग करणार,
तर मला जर डेटा पाहिजेत असेल तर मी लिहिणार फेच. बघा फेच लिहिलं आणि डिफॉल्ट याच्यामध्ये URL टाकणार. मी डायरेक्टली ही URL अशी टाकू शकतो अशा पद्धतीने डायरेक्टली, बट दिस इज नॉट गुड वे. ठीक आहे, ही व्यवस्थित वे नाही. याचा चांगला वे जर यूज करायचा झाला तर टिक मध्ये तुमचा जो काही डॉलर टाकून असा यूज करा. बेस व्हेरिएबल हा करेक्ट वे आहे. आणि कॉमा देऊन तुमचा जो स्लॅश आहे तो स्टुडंट टाका. पण तुम्हाला कम्फर्टेबल नसेल वाटत तर डायरेक्टली तुम्ही इथे टाका. रिअल टाइमला बॅक टिक वापरली जाते, जे आता मी वापरलं होतं. झालं, दॅट्स इट. एवढ्याने सगळा डेटा येईल. मी देन करतो, देन. ठीक आहे, आणि खाली कॅच. आणि इथे एरर जर आला तर तुमचा एरर console.log एरर प्रिंट करून द्या. एरर चेक करा आता याला. आणि इथे फर्स्ट रिस्पॉन्स येईल. आता मी तुम्हाला रिस्पॉन्स एवढं दाखवतो. मी या तुझा डाऊट पण सॉल्व्ह होईल मुसेब्याने. लॉग रिस्पॉन्स रीड ऑल डेटा. आता रीड ऑल हा डेटा जो आहे तो मला बाय डिफॉल्ट लोड झाल्या विंडोज लोड झाल्याच मला ते करायचं, म्हणून मी विंडोज डॉट ऑन लोड ठेवून देतो. हे इव्हेंट याच्यावर मी करू शकतो, किंवा मग डायरेक्टली मी कॉल करून घेईल याला असा रीड ऑल डेटा. ठीक आहे, आता हा डायरेक्टली लोड होणार. कन्सोल मध्ये माझा रिस्पॉन्स दिसेल. काय दिसेल तो बघून घ्या आता. अरे ऑफ एन ऑब्जेक्ट दिसेल सर. बघा इथे स्टुडंट्स नावाची ह्या नेक्स्ट जी आहे ती प्रिंट झाली असेल. डेटा काय आलेला आहे तो चेक करू आपण. हे बघा आला तो डेटा. चेक करा, ही API येस. हिट झालेली आहे. कन्सोल मध्ये पण मी प्रिंट केलेला आहे. तर कन्सोल मध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीचा डेटा आला. आता इथे काय काय आलं. हा बॉडी आहे. रिस्पॉन्स आलेला आहे तुमचा, बरोबर. तर या रिस्पॉन्सला सगळ्यात अगोदर आपण जेसन मध्ये कन्वर्ट करू. जेसन. ठीक आहे, जेसन मध्ये कन्वर्ट केलं. तर जेसन मध्ये कन्वर्ट केल्याने याने काय दिलं, प्रॉमिस दिलं. बघा आता याच्यामध्ये इथे प्रॉमिस रिझल्ट दिलेला आहे. याने इथे प्रॉमिस वेगळा दिलेला आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये प्रॉमिस दिलेला आहे. हे हायरार्की आहे. याला प्रॉमिस हायरार्की म्हटलं जातं याला, प्रॉमिस. आणि इथे हा डेटा आहे. तर मग याला आता कसं काढणार तुम्ही, त्याच्यामधला तो डेटा अजून तुम्हाला दुसऱ्यांदा देन यूज करावा लागेल असं. ठीक आहे, जेसन मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर सुद्धा रेस याला मी इथून काढून टाकतो. आता तुम्हाला दाखवतो, दोन दोन प्रिंट न करता रेस डॉट जेसन अँड डेटा कन्सोल डॉट लॉग आणि डेटा. हा नॉर्मल झाला. आता प्रॉमिस मधून हा बाहेर सर, आलो. हे ऑब्जेक्ट रिटर्न करेन, पर हा हा फेच मेथड ना आपण व्हेरिएबल मध्ये सेव्ह करून ते डेटा रिटर्न करत ना, ते प्रॉमिस देत. सर्व रिस्पॉन्स इज नॉट डिफाईन्ड. कुठे डिफाईन नाही झाला रिस्पॉन्स. ओह माय बॅड. बघा आला हा. येस सर. सो अशा पद्धतीने तुम्हाला तो युटिलाइज करायचा. आता याला आपण पुढे जाऊन फॉर इच लूप किंवा दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये सुद्धा आपण टाकू शकतो. लेट बॉडी और कंटेंट. ठीक आहे, असं करायचं केलं तरी चालेल, किंवा मग हा डायरेक्टली डेटा तुम्ही इथेही असाइन करू शकता, ऍज यू विश. हा झाला. आता हा जो डेटा आहे तुम्हाला तुम्हाला हे कुठे सेट करायचा आहे मला सांग. सत्य, हा आलेला जो डेटा आहे तो कुठे सेट करणार मी. हा कुठे सेट करायचं मला सांगा. UI ला तुमच्या कुठल्या पोझिशनवर टेबल सेट मध्ये. करायचं. टेबल मध्ये सर, एकदा ते कन्सोल डॉट लॉग आपण प्रिंट केलं ना, एकदा ब्राउझरवर दाखव ना ते काय आहे ऑब्जेक्ट येईल त्याचा. कंटेंट. ऑब्जेक्ट येईल त्याचा. ठीक आहे, ऑब्जेक्ट हा वाला. हा वाला ऑब्जेक्ट येणार त्याचा, कारण की तो आपण ऍज अ ऑब्जेक्ट प्रिंट केला. ठीक आहे, आता हा पूर्ण प्रॉमिस सहित रिटर्न होतो कंटेंट. आणि जर का हा जो आहे
हा डेटा लिस्ट तुम्ही तो यूज करू शकता. खाली याला प्रिंट करून देऊ. दॅट्स इट. आता ह्याला आपण मार्क करून घेऊ आणि याला डिस्प्ले करून देऊ आता एक वेळेचा, जेणेकरून तुमचा जो कन्फ्युजन आहे. पण बाय डिफॉल्ट आपण वेगवेगळे फंक्शन ही यूज करू शकतो. तर मला सगळ्यात अगोदर सांगा की तुम्हाला जो डेटा प्रिंट करायचा आहे, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल की ज्या पोझिशनला तुम्हाला डेटा प्रिंट करायचा आहे त्या पोझिशनला तुम्हाला इथे घ्यावं लागेल. लेट त्या एलिमेंटला तुम्हाला इथे घ्यावं लागेल डिस्प्ले एलिमेंट्स. सांगा आता तुम्हाला कुठल्या याच्या प्रिंट करायचं आहे. तर माझं तरी आहे की या रोला नाही प्रिंट करायचं हेडरच्या, या सेकंड जी रो आहे तुमची इथे, ही जी सेकंड रो आहे त्या सेकंड रोला मी देतो आयडी आणि नाव देतो डिस्प्ले डेटा. दॅट्स इट. आणि ही जी रो आहे ती तुम्हाला कुठे घ्यावी लागेल, तुम्ही कुठेही डिस्प्ले करू शकता. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट, एलिमेंट बाय आयडी. याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर मला लगेच विचारा. That's it. याच्यामध्ये काय आलं सत्यन, या डिस्प्ले एलिमेंट मध्ये कोणी आहे का इथे? टेबल रो सर. आता याच्यामध्ये जर टेबल रो आली असेल, मी इथे लिहितो टेबल रो, आणि या टेबल रो वर जर का मला एखादा डेटा दाखवायचा असेल, जसं की कसं दाखवणार, टेबल रो डॉट कसं दाखवतो आपण, इनर HTML ने आपण इथे डेटा दाखवू शकतो. तर इथे डेटा दाखवताना तुम्हाला ऍज अ TD मध्ये दाखवायचा आहे, म्हणजे कॉलम मध्ये दाखवायचा आहे, म्हणून तुम्ही TD घेताय असा आणि त्याच्यामध्ये तुम्ही डेटा दाखवणार. कुठला डेटा दाखवायचा आहे तुम्हाला, लिस्ट मधला डेटा तुम्हाला दाखवायचा आहे. बघ कसा List. डेटा, हा लिस्ट मधला डेटा दाखवायचा. आता तुम्हाला इथे दोन गोष्टी कराव्या लागतील. जर का तुम्ही असं केलं, समजा हा वाला पार्ट बघा, ध्यान धरून बघा, मी इथे जर का हार्ड कोडेड जर असा केला लिस्ट डॉट आयडी असं केलं, तर हे दिसेल का, नाही दिसणार. नो, हा ऑब्जेक्ट दिसणार नाही. मग हा कसा दिसेल, तर बघा आउटपुट वर कसा दिसेल. झाला हा पार्ट. चार्जिंग लावून घेतली. चेक करा हा कसा दिसत आहे एक वेळेस. दिसत आहे ऍज इट इज, Yes. कसा दिसत आहे असा. सत्यान, मला ते आयडी ची व्हॅल्यू पाहिजे का असं असं लिहिलेलं पाहिजे. व्हॅल्यू. सर व्हॅल्यू पाहिजे. तरी सिंगल कोट किंवा डबल कोट नाही पाहिजे, तिथे टिक घ्यावी लागेल तुम्हाला कंपल्सरी. आणि एखाद्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू जर तुम्हाला दाखवायची असेल तर डॉलर, आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दाखवू शकता. हे डॉलर आणि कर्ली ब्रेसेस ओपन क्लोज याच्यासाठी आहेत की या स्ट्रिंग सोबत त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची व्हॅल्यू सुद्धा डिस्प्ले झाली पाहिजेत. ठीक आहे. आता इथे एरर असेल काही, म्हणून तो कदाचित आला नसावा, पूर्ण नाही आलेला अजून. लेट मी चेक. हा रीडिंग आयडी तो हा जो आहे इथे डेटा घेत नाहीये, तो नल दाखवत आहे. ठीक आहे, मी त्याचा अरे पण ऑब्जेक्ट कुठला हा का, नाही याला काय. आपल्याला अरे भेटलेला आहे ना सर, लूप लावा लागेल ना. हा लूप लावून घेऊया आपण. नो वरीज लूप पण लावून घेऊया. मी एक वेळेस हा बघतो की काय आलेलं डेटा आपण बघूया. जसं
एक्झॅक्टली बघा ऑब्जेक्ट जो आहे हा जो आहे हा नल आहे सध्या नल चेक केलं तर तुम्ही इथे मी या डेटाला जो आहे कन्सोल डॉट लॉग मध्ये प्रिंट करून देतो कन्सोल डॉट लॉग आणि डेटा सेव्ह करूया हे बघा हा तुमचा डेटा आलेला आहे आता हा जो आहे ॲरे ऑफ तुमचा जो ॲरे आहे या ॲरेला आपल्याला इकडे पास करायचा आहे तर मी काय करतोय की वेगळं असं सेपरेट फंक्शन लिहितो जो प्रिंट करेल डेटाला ठीक आहे डेटाला प्रिंट करेल रो बिल्डअप करेल कारण की इथल्या इथे सगळंच एकाच फंक्शन मध्ये लिहिणं योग्य नसतं कधी पण ठीक आहे तर ही जी कोडिंग आहे ती मी वेगळ्या फंक्शन मध्ये लिहितो जेणेकरून उद्या चालून मेंटेनन्स जे आहे ते सोपं जाईल तर इथे बघा आता मी काय लिहितो इथे फंक्शन प्रिंट रो असं असं एक कुठल्याही नावाचं फंक्शन घेतलं तरी चालेल आणि मी इथे जो काही डेटा घ्यायचा आहे तो डेटा घेणार इथे आता पूर्ण ॲरेचा डेटा येणार तो इथे जो काही डेटा येणार आता हे जे फंक्शन आहे मी कॉल करणार इथे हे बघा प्रिंट रो आणि तो डेटा तिथे पाठवून दिला दॅट्स इट आणि आता याला इथे आपण प्रिंट करून बघू कन्सोल मध्ये की खरंच तो डेटा येतोय की नल येत आहे काय येईल तुमच्या हिशोबाने तो बघा आता आला तो डेटा इथे चेक करा येस सर ओके तर तुमच्या सगळ्यांचा ॲरे झालेला आहे एव्हरीवन येस सर येस सत्यन सत्यन ॲरे झालेलं आहे तुमचं सत्यन नाहीये का जॉईन झालेला मी सत्यनचा आवाज देतोय पण तोच नाही वाटतं ठीक आहे आता जर का मला सेकंड वाला आयडी प्रिंट करायचा असेल सेकंड वाला तर याचा इंडेक्स किती आहे ॲरे मधला 1 फर्स्ट वन वन आहे ना ठीक आहे ठीक आहे बघा आता प्रिंट रो मध्ये मी हा ॲरे आलेला आहे बघा इथून जो डेटा आहे तो मी इकडे पास केला तो याच्यामध्ये रिसीव्ह होऊन जाणार लेट्स सी वन केलं मी तर चेक करा काय आउटपुट मध्ये दिसत आहे कोणता ऑब्जेक्ट दिसत आहे टू वाला ऑब्जेक्ट दिसत आहे पूर्ण हो येस आता जर फक्त मला आयडी प्रिंट करायचा असेल तर डॉट आयडी झाला फक्त आयडी प्रिंट जर मला येस प्लस करून नेम करायचं असेल तर परत एक वेळेस डेटा वन डॉट डॉट नेम असं ठीक आहे सत्य त्याच्यानंतर परत जर का मला 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 असं करायचं असेल ईमेल गाईज तुम्हाला काही जणांना बोर वाटत असेल पण मी एका सेकंदात लूप लावून पण करू शकतो बट तुमच्या कन्सेप्ट थॉरो आहेत की नाही ते दाखवायचं बघायचंय की आपण मॅन्युअल वेने काय केलं आणि फायदा काय झाला त्याचा वन डॉट काय आहे नेक्स्ट ईमेल पण आहे बरोबर झाला आला तो डेटा बरोबर पण आता मला हा कन्सोलवर नाही पाहिजे सत्यन मला मला पाहिजे इथे HTML वर कुठल्या HTML वर पाहिजेत या पोझिशनवर पाहिजेत इथे TD मध्ये पाहिजेत काय करावं लागेल मला तर काय यूज करतो आपण त्याच्यासाठी आपण शिकलेलो आहोत काय करायचं जर मला हा कन्सोल मध्ये नाही पाहिजे तर काय करावं लागेल तर सगळ्यात अगोदर तो एलिमेंट घ्यावा लागेल जिथे प्रिंट करायचं आहे ते कुठे प्रिंट करायचं आहे या TR मध्ये तर त्याचा आयडी घ्यायचा आणि तो एलिमेंट आपल्याला इथे अगोदर घ्यावा लागेल तर मी लेट व्हेरिएबल घेतो टेबल रो म्हणून नावाचा व्हेरिएबल तुम्ही काहीही नावाचा घ्या डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी आणि त्या रो काय आहे त्याचा हा हा एलिमेंट भेटला आणि मी टेबल रो चा जो आहे इनर HTML ने आपल्याला ते पाठवावं लागतं तर हे सर्व डेटा मी इथे प्रिंट करतो कन्सोल डॉट एवजी असं ठीक आहे अशी एक पद्धत केली मी कुठे डेटा दिसत आहे आता कन्सोल मध्ये न दिसता लिस्ट इज नॉट डिफाईन्ड तो लिस्टला काय आला आपल्याला गरजच नाही लिस्टची आता दिसत आहे इथे टू आला थांबा एक मिनिट हा मी लिस्ट नॉट डिफाईन हा वाला एरर येतोय ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम कुठे दिसत आहे तो डेटा दिसत आहे टेबल डॉट रो का नाही आला ओके याला आपल्याला कसं करावं लागेल
सिंगल कोट मध्ये किंवा टिक मध्ये द्यावं लागेल कंपल्सरी. असं डायरेक्टली नाही दाखवता येणार आपल्याला. टिक मध्ये दिला, आला तो असाच्या असा डेटा बघा. आणि त्याच्या Yes, sir. व्हेरिएबलच्या व्हॅल्यू जर दाखवायच्या असतील तर डॉलर असं बघा. आता तो येतोय का? आला टू. बर, परत याचा व्हेरिएबलची व्हॅल्यू दाखवायची डॉलर. तर असं सेव्ह बघा, आलं सत्यान. ठीक आहे, याची आपल्याला गरज नसावी, तर याला काढून टाकू आपण. ठीक आहे, काढून टाकलं, सत्यान आलं. त्याच्यानंतर ईमेल सुद्धा आपण तशाच पद्धतीने करून घेऊ. काय करायचंय आपल्याला? डॉलर आणि हा वाला. पण मग हे मला टीडी मध्ये पाहिजे, तर घ्या बरं मग टीडी मध्ये टीडी